शहरामध्ये आमच्या आज 11 मंडळं आहेत आणि प्रत्येक मंडळामध्ये असं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर म्हणजे सगळ्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सगळ्या शेवटच्या घटकाला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात यासाठी या शिबिराची योजना आहे. अगदी नेत्ररोग तपासणीमध्ये नेत्ररोग तपासणी करून त्या गरजूपर्यंत आम्ही चष्मा, अत्यंत चांगल्या दर्जाचा चष्मा त्यांच्या घरपोच आम्ही नेऊन देणार आहोत. हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळेजण आम्ही झटतोय आणि काम करतोय. पंतप्रधान साहेबांचा वाढदिवस आहे. आज तुम्ही काय संकल्प घेणार आरोग्य क्षेत्राशी निगडीत, जसं की महात्मा ज्योतिबा फुले आहे, आयुष्यमान भारत योजना आहे किंवा सीएम फंड आहे, जिल्ह्यासाठी आपण काय करणार ऍज अ जिल्हाध्यक्ष? तुम्ही पाहताय की माननीय पंतप्रधानांनी आरोग्य एक आहे की आरोग्याची सेवा, आजार झाला तर बरा करणं हा एक उपचार झाला, पण आजार होऊच नये यासाठी माननीय पंतप्रधानांनी सगळ्या शाळांच्या भोवतालचं फास्ट फूड विकणारी दुकानं बंद केली. की मुळात मुलं फास्ट फूड खातायत आणि आजारी पडतायत. दुसरा विषय मागच्या मन की बात मध्ये आपण पाहिला असेल तर वजन कमी करा, म्हणजे अगदी माझ्या सहित सगळ्यांनी वजन कमी केलं पाहिजे. वजन हे आजारांचं मूळ आहे, त्याच्यामुळे सगळ्या जनतेचं वजन कमी झालं तर आजार नष्ट होतील आणि दवाखान्यांवर जो आपण खर्च करतोय, आरोग्य सेवांवर खर्च करतोय, हा अनाठायी खर्च आहे, तो वाचेल आणि तो खर्च आपल्याला विकास कामांकडे नेता येईल. त्याच्यामुळे आधी सगळ्यांना असलेले आजार बरे करण्यासाठी उपचार, म्हणजे अनेक जण म्हणतात की 300 कोटींपेक्षा जास्त एक आम्ही जी जाहिरात येते तर 300 कोटी, आपली 150 कोटी जनता आहे. अरे बाबांनो, तसं नाहीये. मी पेशंट आहे, मी आजारी पडलो, मी एकदा दवाखान्यात गेलो तर एकदा मोजलं, मी परत दुसऱ्यांदा दाखवायला 2 महिन्यांनी गेलो तर दुसऱ्यांदा मोजलं. तर असे 350 कोटी लोकांना, 350 लोक नाही आहेत, तेवढ्या वेळा ऍडमिट झालेत, तेवढ्या वेळा उपचार दिलेत. तर हे उपचार आपण मोफत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि पंतप्रधान सेवक या नात्यांनी या जनतेची सेवा म्हणून हे करतायत. हे आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की असा पंतप्रधान आपल्याला लाभलाय, आपण निवडून दिलाय. त्याच्यामुळे पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे एकजूट राहू, सोबत राहू आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य दुरुस्त करू हीच आपण करतो. हे संकल्प.